दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील पायल चव्हाण या 21 वर्षीय व्यक्तीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत असून वनविभागावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। दिंडोरी राज्य महामार्गावरील वनारवाडी पाटाजवळ राजू चव्हाण यांची शेती असून गावातील अखंड हरिनाम सप्ताह संपल्यानंतर चव्हाण कुटुंबीय त्यांच्या शेतात गवत कापण्याचे काम करत होते। त्यावेळी पायल राजू चव्हाण ही मुलगी उसालगत गवत कापत असताना अचानक बिबट्याने मागील बाजूने येऊन हल्ला केला। बिबट्याने तिच्या मानेला धरले। तिने आरडाओरड केला। तिच्या शेजारी असलेल्या बहिणीने बिबट्याने धरलेल्या पाहताच आरडाओरड केला। त्यावेळी पायलकडे धावले। त्यानंतर बिबट्याने पायलला 6 ते 7 फूट ओढत नेले। आजूबाजूचे शेतकरी, पायलचे वडील, चुलते व नातेवाईक उसाकडे धावले। बिबट्याने गलका आवाज ऐकल्यावर पायलला तिथेच सोडून पळ काढलाय। पायलला नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात येथे आणले। तेथील डॉक्टरांनी नकार दिल्याने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। यावेळी वनविभाग कर्मचारी व ग्रामस्थांनी धाव घेतली। तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कदम यांनी तपासणी केली असता पायलला मृत घोषित केले। दरम्यान वारंवार बिबट्याच्या हल्ल्याने त्रस्त असलेल्या ग्रामस्थांनी व पायलच्या कुटुंबियांनी शवविच्छेदनानंतर पायलचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देण्यात आल्याचं समजतंय। बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।